मी राजू वाघमारे, ज्येष्ठ पत्रकार, छत्रपती संभाजीनगर, माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आज मी सुकणा नदीच्या पात्रात उभा आहे। घारेगावची सुकणा नदी आणि त्या ठिकाणी असलेली एक पाणी पुरवठ्याची विहीर गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे वर्षापासून म्हणा ह्या सुकणा नदीचे उत्खनन चालू आहे। वाळू माफिया, वाळू तस्करांनी हैदोस घातलेला आहे। अक्षरशः पाणी पुरवठ्याची विहीर 40-45 लाख रुपये खर्च करून आजची जी किंमत कमी कोटीच्या जवळपास असेल अशा ह्या विहिरीजवळ लोकांना गावागावी प्यायला पाणी नाही पिण्यासाठी अशा ठिकाणी आज मी उभा आहे। ज्या घारेगावामध्ये पाणी पुरवठ्याची विहीर आहे आणि त्याच्या बाजूला अक्षरशः 2-2, 3-3 परस म्हणजे अक्षरशः मोठमोठे खड्डे बोदगे तयार केलेत आणि जेसीबी लावून वाळूचा उपसा केला जातोय। मात्र याच्याकडे कोणाचं लक्ष नाही आहे। आज मी ह्या ठिकाणी स्वतः स्पॉटवर उभा आहे। यासोबत माझ्यासोबत घारेगावचे सरपंच सोबत आहेत आणि आम्ही येऊन या पाहणी केली आणि ह्या संदर्भात संबंधित अधिकाऱ्याशी जिल्ह्याचे उत्खनन अधिकारी असेल, तालुक्याचे तहसीलदार असेल यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला स्पॉटवर जाऊन किंवा या ठिकाणी, परंतु त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। त्यांनी फोन उचलले नाहीत, ते बोलायलाही तयार नाहीत। कारण आज याला वाली कोण आहे? ह्या एवढं मोठं इथं नदीच्या हा जो सगळा परिसर आहे आज सगळा अक्षरशः खोदून लोकांनी इथली वाळू हे करून टाकलेली। अक्षरशः येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी गंभीर समस्या निर्माण होणार आहे। या ठिकाणी याला वरदहस्त कोणाचा आहे? प्रशासन, महसूल, पोलीस खातं, यंत्रणा यांच्या पाठीशी उभा असल्याचं या ठिकाणी दृश्य दिसून येतं। कारण बघा, मी स्वतः उभा आहे इथं आणि हे बघा, हे दृश्य जर काही याच्यात असेल तर मला सांगा मित्रांनो, याला वाली कोण? प्रशासनाला सांगितलं तर आम्ही काय करणार? आम्ही काय रात्रंदिवशी येऊन झोपणार का? आम्हाला सापडत नाहीत, तुम्हाला सापडत नाही, याला सापडत नाही, पण आम्हाला कसं काय सापडतात? हे लक्ष आता खरं त्यांनी केलं पाहिजे। जर यापुढे वाळूचा जर या ठिकाणी बंदोबस्त केला नाही तर अक्षरशः येऊन तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयामध्ये येऊन मोर्चे, धरणे, निदर्शने आणि आंदोलन केलं जाईल। तुम्ही याच्या पाठीशी आहात का असा प्रश्न निर्माण होतो। मित्रांनो, हे बघा किती वाळूचे खड्डे तयार केलेले आहेत। हे खड्डे बघितल्यावर माणसाला वाटतं की खरंच काय आहे? अरे कोण याला वाली आहे? आणि इतकी जर घाण, इतके जर खड्डे या ठिकाणी होत असतील तर याला जबाबदार कोण? प्रशासन म्हणतं वर हात करताय, तहसीलदार वर हात करतो, जिल्ह्याचा अधिकारी वर हात करतो, पोलीसवाले वर हात करतात। मग करायचं काय? आम्ही काय करणार? मग करणार कोण? म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्यांना सपोर्ट करतायत, त्यांना तुम्ही अक्षरशः त्यांना आणि त्यांचे बली भिगत असावी त्याच दृष्टीनं हे काम चालू आहे असं मला वाटतं। वेळेत याचे बंदोबस्त करा, नाही तर पाणी पुरवठ्याची वेळ कधी निघून जाईल, कधी तिथं नेस्तनाबूत होईल याचं कोणी सांगू शकत नाही। येणाऱ्या काळात अतिशय धोकादायक परिस्थिती ह्या नदीची होणार आहे। यानंतर तिथं जो पूल आहे दोन्ही घारेगावला जोडणारा, त्या पुलावर सुद्धा यांनी वाळूचे उपसे सुरू आहेत। अनेक वेळा प्रशासनाला संपर्क केला, एकही प्रशासन बोलायला तयार नाही। आता मग आणि करायचं काय? बरं, ह्या मागचा हेतू आमचा दुसरा काही नाही। ह्या नदीचं पर्यावरण प्रदूषण विशिष्ट झालं पाहिजे आणि पर्यावरण राखलं गेलं पाहिजे। नदीचा पाणी पुरवठा काय एक काळाचा होता, याला कोणी विचार करू शकत नाही। काय सांगावं, बोलायला शब्द सुद्धा पडत नाही, इतकी गंभीर अवस्था या ठिकाणी करून टाकलेली। मित्रांनो, ह्या ठिकाणची व्हिडिओ बघा आणि आपण बघा काय वाटतं ते आम्हाला सांगा। एवढं बोलून थांबतो आणि ह्या इथले जे निष्क्रिय प्रशासन आहे याच्यावर मी तर खरं म्हणतो, या अधिकारी पगार घेतात कशासाठी, काम करतात कशासाठी? लाखो रुपये, हजारो रुपये पगार घेतात आणि लक्ष देत नाही। म्हणजे आंधळ दळताय आणि कुत्रपीठ खातंय अशीच परिस्थिती चालू आहे। याकडे शासनानं, जिल्हा प्रशासनानं, जिल्हाधिकाऱ्यानं गांभीर्याने लक्ष द्यावं हीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।